मोहनला काय झालं? सांग ना, मोहनला काय झालं? बोल ना. हे यार तुझं काय? थांब ना जरा. भानूकडे बघ ना, किती घाबरली बिचारी. सवय आहे का तिला या सगळ्याची? भानू तू काय काळजी करू नको, मी आहे ना. आहे, आम्ही सगळे. भानू, पण एवढा वेळ तू कुठे होतेस आणि अचानक कशी काय आली? अरे आम्ही किती शोधलं तुला माहितीये? हा मी तर पोलीस स्टेशन पण मध्ये जाणार होतो, म्हणजे शोधायला म्हणून. अहो वहिनी, काय माहित नाही, आम्ही आलो तेव्हा मोहन इथे बेशुद्ध पडला होता. अहो काय झालं? अहो बघत काय बसत, पाणी आणा ना. पाणी आण. पाणी पाणी. अहो काय झालं? सुचलं पाण्याचं आधी सुचलं पाहिजे होतं ना. चष्मा काढतो पाणी तोंडावर मारलं ना. ते लवकर पाणी द्या. अहो काय झालं? आला मोहन शुद्धीवर आला. ए मोन्या, आता कसा बेशुद्ध पडणार तू? काय कळतं का नाही तुला? नुसता धूर केला होता सगळ्यांचा. दादा शक्क पण आलेला तर काहीतरी खाऊन घ्यायचं ना. मी गप्पा बसा. अहो काय झालं? अहो बोला ना, काय झालं? अहो बोला ना दादा. बोला ना. अहो ओ वहिनी, मोहनला ना आरामाची गरज आहे. तुम्ही त्याला वर घेऊन जा, आराम करू द्या, नंतर सांगेल तो. चला उठा. सावकाश. सावकाश रे. ए भानू, अगं एवढा वेळ कुठे होतीस तू? भानू चल वर चल. बिचारी भानू. काय बिचारी भानू? काही बोललीच नाही ती. मोहन दादांना काय झालं, कुठे होती ती, काय झालं, कसं झालं, काहीच बोलली नाही. ये सावकाश. काय रे, ते गळ्याला काय बांधलंयस? ते काढ आधी पहिलं. चक्कर येते काय येते नुसती ना. तुझं काय ग? कुठे 2 दिवस गायब झाली होतीस? काय धर्मशाळा आहे का? कधी यायला कधी जायला? नाटकं चाललीत नुसती दोघांची. मालक, कसं वाटतंय? बरं वाटतंय. मालक सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला शॉक लागला. अरे मोन्या, तू तरी सांग कुठे होती? शोभा कुठे नाही, इथंच होत्या त्या. बाहेर गेल्या आणि चुकल्या आणि भलतीकडेच गेल्या. मगाशी पोलिसांनी आणून त्यांना सोडलं. आओ पुन्हा खोटं बोलू नका. मोन्या, तू आता उगाच तिची बाजू घेऊ नको. शोभा, मी कधी खोटं बोलतो का? काय रे, चक्कर येऊन कसा पडलास? त्यामुळे ना आता आजीला विषय मिळाला आता सगळ्याला. आता अख्ख्या चाळीला सांगणार आहे ती. शोभा वहिनी ना मोहन दादांना खायलाच देत नाही म्हणून चक्कर येऊन पडले. ए तुझी नाटकं बंद करा आता.
आणि तू काय उभी आहेस? जा चहा कर. तू काय बसून आहेस? मोरीमध्ये भांडी पण किती पडली आहेत. कोण घासणार? चल भांडी घासून घे. एक तर माझी सिरियल गेली, आधी लाईट गेली म्हणून, आणि नंतर तुला चक्कर आली म्हणून. कधी बघायची मी सिरियल? शोभा आता रिपीट टेलिकास्ट लागेल. हो, तुला बरं माहित असतं सिरियल कधी रिपीट टेलिकास्ट असते ती. माझी सिरियल रात्री अपरात्री लागते. मी काय रात्रभर जागी राहू? नाही आत्ता लागतं बघ तू. तुझ्या बोलण्यावर करता विश्वास नाही, पण लावून बघते ना. हा? अरे खरंच लागली. मला आतापर्यंत माहितच नव्हतं. काय झालं? मालक इथं नको बोलायला, आपण खाली जाऊन बोलू. शोभाताई जर बाहेर आल्या ना तर प्रॉब्लेम होईल. बर. चला चला. अहो पण तुम्ही दिसायला लागलात ते फार बरं झालं. वय मालक, समजा पहिल्यासारखं झालंय. अहो पण आवाजाचं काय, आपला आवाज पण पहिल्यासारखं व्हायला हवा ना. भानू ए भानू, कुठे गेली होती तू? इथंच होते. इथंच होते. अगं बाई, थोड्या वेळासाठी वाटलं तुझ्या तोंडून मोहन दादाच बोलतायत की काय. भानू अगं झाली का काम? नाही तुझं बरं आहे. अगं माझ्या घरचे कपडेच वाळत नाहीयेत पावसामुळं, पण तुझे कपडे वाळतायत का मग? कपड्याने इस्त्री मारून सुकवते. अच्छा, इस्त्री मारून सुकतायत ते? कसं काय ग? म्हणजे मोठे कपडे छोटे कपडे सगळे सुकतायत इस्त्री? आम्हाला जरा काम आहे, आम्ही जाऊन आलो. हा बरं. मालक चला. अहो ऐका, अहो तुम्ही काहीतरी पटकन करा ना. किती दिवस हे असं सर्कस करत राहायचं? काहीतरी मार्ग काढा ना. मालक माझी जादू परत आलीये. आपला बदललेला आवाज ना मी पहिल्यासारखा करते. अहो मग लवकर करा ना. अहो कठीण होईल असं, लवकर लवकर काहीतरी करा. वय मालक, हा इथं नको, आपण बाहेर जाऊया. बर चला. इकडे या. अहो काय करताय? अहो आता तू माझा आवाज परत आला. तुम्ही बोला. अरे वा तुमचा आवाज.
माझा माझा आवाज परत आला. वय तुमचा आवाज. बोला. अहो भानू भानू, अगं भानू कधी आलीस तू आणि होतीस कुठे? अगं मला जसं कळलं तसं मार्केटवरून तडक आलोय. अगं बोल ना, कुठे होतीस तू? काय झालं? तुम्ही असे गप्प का? अगं बोल ना. काही नाही, सहज. भानू तू पण एक कमाल आहे मोन्या तुझी. तू पण भानूला आवाज काढायला शिकवलंस. मोन्या तू एक काम कर, तुम्ही दोघं मिळून ना मिमिक्रीचे क्लासेस सुरू करा. तर तू तिच्या आवाजात बोलतोय, ती तुझ्या आवाजात बोलते. क्या बात आहे मोन्या. ए मोन्या, फक्त माझ्यासाठी एकदा भानूचा आवाज काढून दाखव ना. अरे तिच्याकडे काय बघतोयस? ती काही बोलणार नाही तुला. प्लीज एकदा माझ्यासाठी प्लीज. ए मदन, आता बास झालं ना हे सगळं, प्लीज. किती वेळा तेच करायचं? ऐकलंस ना भानू? भानू, तुझा आवाज ऐकला ना की खूप बरं वाटतं. ते लाजली वाटतं. मालक म्या. अहो नको, इथे कोणी ना कोणीतरी भेटणारच आपल्याला. त्यापेक्षा आपण घरी जाऊया. चला. नवरीच्या सासूचा आवाज असा काय तू? तू असं काय करतेस? लोरी आणि सासूला शेंदूर खायला घातलं, तो एपिसोड बघितला नाहीस का? कुठे? ते मी दादांना चक्कर आली म्हणून खाली होते ना. तोच एपिसोड आहे, थांब ना जरा बघ ना. काय ग भानू? हा? आज एकदम शांत शांत. एरवी तर तुझी जीप सुरू सुरू चालते. आज काय झालं? बोल ना. काय नाही, असंच. अगं बाई, वहिनी वहिनी, भानू मोहन दादांच्या आवाजात बोलते. वहिनी वहिनी बघा, भानू. तुम्ही ऐकलं ना? भानू तुमच्या आवाजात बोलत होती. मग अशी जिन्यात पण बोलली. ऐकलं ना? हो ऐकलं. तुम्ही काय ऐकते? माझ्या कानांनी मी काय ऐकते बाबा? वहिनी, अहो शोभा वहिनी, शोभा वहिनी. काय चाललंय ग तुझं अंजे? स्वतः पण सिरियल बघत नाही, मला पण बघू देत नाही. गप्पा बस ना जरा. अहो इथे आवाजाची आदला बदली झालीये. मोहन दादा भानूच्या आणि भानू मोहन दादांच्या आवाजात बोलतीये. गप जरा, मला सिरियल बघू दे. अहो आधी घरात काय चाललंय ते बघा. अगं मोन्या, मस्करी करतोय तुझी. मोन्या, तुला सांगितलं ना भानूचा आवाज काढू नको म्हणून. मग शोभा, मी अंजलीची गंमत करत होतो. आणि भानू, तुझं काय चाललंय? घरातली कामं कोण करणार? सगळा पसारा तसाच आहे. तर सगळी कामं कर. वय झालं? काही अदला बदली झाली नाहीये.
मस्करी करत होते, गप्प बस जरा. सिरियल मधला मेन पॉइंटच गेला. आता कळणार कसं तिचा आवाज कसा परत आला. ही बाई, तुझ्यामुळे ना सगळा गोंधळ झालाय. आता परत मला रिपीट टेलिकास्ट बघावं लागणार. तू जा, तुझ्या घरी जा. हा ठीक आहे ना, जाते. हा, जा. हो, तुम्हीच इथून काहीतरी मार्ग काढा. मालक, मला एकच मार्ग दिसतोय. कोणता? मी जर तुमच्या शरीरात गेले तर बाहेर येताना माझा आवाज घेऊन येऊ शकते. अहो प्लीज, असं काही करू नका. हो मालक, मग तुम्हाला असंच राहावं लागेल माझ्या आवाजात. अहो नाही, तसं नको. मग तुम्ही एक काम कराल का? पटकन शरीरातून निघून आवाज घेऊन बाहेर याल का? वय हा, बर. दादा, भानू कुठे आहे? हा? तिच्याकडे काम होत. त्या आत गेल्यात. हा? नाही नाही, बाहेर गेलेत. काय काम होतं? काय आहे? हा? वहिनी, वहिनी बघितलं का? हो, बघते ना मोहनची कशी थेरा चालली ती. एकदा काय मिमिक्री जमली सारखं आपलं तेच करायचं. मोन्या, बाद झाला आता. अगं वहिनी, काय सेम टू सेम आवाज काढतायत. हा, आणि वागतात पण तसंच. बघा ना. म्हणजे तुला याचं कौतुक असेल, मला अजिबात नाही. गप्प बस जरा. अहो दादा, आतापर्यंत तुम्ही भानूची नक्कल करता हे ऐकलं होतं, पण आज बघितलं. पण दादा, थोरात तुम्ही. भानू, तू कधी आली? हे काय? हे काय आताच झाले? तुम्ही मालकाला नमस्कार करत होता ना तेव्हा. काय ग भानू, कुठे न सांगता गेली होतीस? परत जर न सांगता गेलीस तर याद राख. ओय शोभती, जेवायला काय करू? शोभा, शोभा, जेवायला काहीतरी गोड करूया. हा कर. हा चालेल, करते. अंजली ताई, तुम्ही बी खाऊन जा. हा, थांबा. थांब थांब थांब. अहो, तुम्ही पुन्हा पावसाळ्यात छतावर जाऊ नका. मालक नाही जाणार.